बीड संतोष देशमुख हत्या प्रकरणी एक मोठी अपडेट समोर आलेली आहे। खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड हा शरण येण्याची शक्यता आहे। खात्रीलायक सूत्रांकडून ही माहिती मिळालेली आहे। कराड याचे बँक खातं गोठवण्यात आलेलं आहे, तो दूर जाऊ शकत नाहीत अशी माहिती देखील सूत्रांकडून मिळते। वाल्मिक कराड याच्याकडे पासपोर्ट नसल्यामुळे तो देशाच्या बाहेरही जाणार नाही असं देखील समोर आलंय। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी त्याच्यावर आरोप आहेत। या संदर्भात अधिकची अपडेट्स घेऊयात आमचे प्रतिनिधी विष्णू बुर्गे यांच्याकडून। विष्णू, वाल्मिक कराड याचं खातं गोठवण्यात आल्याचं कळतंय, त्यामुळे तो बाहेरही जाऊ शकणार नाहीये। खरं तर बीड जिल्ह्यामध्ये हे सगळं प्रकरण समोर आल्याच्या नंतर अनेक राजकीय लोकांनी जे आहे ते वाल्मिक कराड यांना अटक करा अशी मागणी केलेली होती आणि त्यानुसारच जे आहे की हे सगळे पावलं उचलताना पाहायला मिळत आहेत। खरं तर बँक खाती जे आहेत ते पहिल्यांदा गोठवण्यात आलेली आहेत, मोठी कारवाई केलेली आहे। खरं तर या प्रकरणामध्ये खंडणीत कराड यांचं नाव आहे आणि त्यामुळेच या प्रकरणामध्ये त्यांना जो जामीन आहे तो मिळणारच नाहीये आणि त्यामुळेच ते शरणच यावे लागतील। शरण आल्याशिवाय त्यांच्याकडे दुसरा पर्याय नाही। महत्वाचं म्हणजे यामध्ये जो खंडणीचा आरोप आहे तो 2 कोटीपेक्षा जास्त 2 कोटीचा आहे, त्याच्यामुळे याच्यात जामीन होणं टेक्निकली प्रॉब्लेम असल्यामुळे त्यांना शरण येणं भाग आहे आणि त्यामुळे काही तासात ते शरण येतील अशी माहिती आहे आणि जोपर्यंत ते शरण येणार नाही तोपर्यंत या सगळ्या प्रकाराचा उलगडा होणार नाही असंच एकूणच चित्र असल्याचं पाहायला मिळत आहे आणि त्यामुळेच त्यांना शरण येतील अशी शक्यता वर्तवली जात आहे। आता ते शरण कधी येतात हेही पाहणं महत्वाचं आहे, कारण पोलिसांसमोर त्यांना हजर झाल्याशिवाय एकतर जामीनही मिळणार नाही आणि दुसरी गोष्ट या सगळ्या प्रकरणामध्ये नेमका काय प्रकार घडला हे सुद्धा समोर येणार नाही, त्यामुळे त्यांची शरण येण्याची शक्यता वर्तवली जात आहे। नक्कीच विष्णू, तर आज वाल्मिक कराड शरण येऊ शकता का याकडे लक्ष लागलेलं आहे। धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी।